शिक्षणाच्या व्यापारीकरणाविरोधात बहुजन मुक्ती पार्टीचा इशारा. अतिरिक्त शुल्क वसुलीची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी. आंदोलनाचा इशारा. यवतमाळ. राज्यातील अनेक ठिकाणी तसेच यवतमाळ जिल्ह्यासह तालुक्यात खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11वी व 12वी प्रवेश प्रक्रियेदरम्यान विद्यार्थ्यांकडून अधिकृत शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त रक्कम घेतली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ वाशिम लोकसभा अध्यक्ष विमोद मुधाने यांनी जिल्हाधिकारी माध्यमिक यवतमाळ यांना निवेदन सादर करून सखोल चौकशी व कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनात म्हटले आहे की इयत्ता 11वी 12वी तसेच इतर वर्गाच्या प्रवेशासाठी शासनाने निश्चित केलेल्या शुल्काव्यतिरिक्त डोनेशन, कॉपी सेंटर किंवा इतर नावाखाली हजारो रुपयांची अतिरिक्त रक्कम मागितली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी, शेतमजूर, बहुजन व आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा सर्वाधिक फटका बसत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. बहुजन मुक्ती पार्टीच्या म्हणण्यानुसार काही शैक्षणिक संस्थांमध्ये आर्ट्स शाखेसाठी 5 ते 6 हजार, कॉमर्स शाखेसाठी 5 ते 10 हजार तर सायन्स शाखेसाठी 10 ते 30 हजारापर्यंत अतिरिक्त रकमेची मागणी केली जात असल्याची माहिती पालकांकडून प्राप्त झाली आहे. अनेक पालक आपल्या मुलांच्या भविष्याच्या भीतीने उघडेपणे तक्रार करण्यास पुढे येत नसल्याने हा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना विमोद मुधाने म्हणाले, शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा घटनात्मक आणि मूलभूत अधिकार आहे. शिक्षण संस्थांनी ज्ञानदानाचे केंद्र असावे, आर्थिक शोषणाचे नव्हे. जर प्रवेशासाठी गरीब विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जात असेल तर ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी. निवेदनाद्वारे जिल्ह्यातील सर्व खासगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेश प्रक्रियेची विशेष चौकशी करणे, शासनमान्य शुल्क संरचनेचे पालन होत आहे की नाही याची पडताळणी करणे, अतिरिक्त शुल्क वसूल करणाऱ्या संस्थांवर कारवाई करणे तसेच पालकांसाठी गोपनीय तक्रार निवारण यंत्रणा सुरू करणे अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत. प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा बहुजन मुक्ती पार्टी विद्यार्थी, पालक व नागरिकांना सोबत घेऊन जिल्हाभर लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारले असा इशाराही विमोद मुधाने यांनी दिला आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी तसेच संबंधित विभागांना देण्यात आल्या असून शिक्षण विभाग या प्रकरणात कोणती भूमिका घेतो याकडे संपूर्ण जिल्ह्याशी लक्ष लागले आहे. यावेळी विमोद मुधाने बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम यांच्या नेतृत्व शिक्षण अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. तर अभिषेक बघाटे, दिलीप जवादे, मिलिंद बडसे, युवराज आडे, अरुण गोसाई, उत्तम बनसोडे, सुरेश फुलमाळी, विलास भोयर, रेश्मा आडे, जयशील कांबळे, धनंजय धमणे, संदीप पवार, सारंग चक्रे उपस्थित होते. मी विमोद मुधाने, बहुजन मुक्ती पार्टी लोकसभा अध्यक्ष यवतमाळ वाशिम. आम्ही सध्या उभा आहोत जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या समोर सध्या उभा आहोत आणि आज आम्ही प्रश्न घेऊन आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील खाजगी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाच्या 11वी आणि 12वीच्या ज्या प्रवेश सुरू आहे, प्रवेश प्रक्रियेदरम्यान अतिरिक्त शुल्क आणि डोनेशन जे अतिरिक्त शुल्क घेऊन सुरू आहे ते अत्यंत भयानक आहे. 5 हजारापासून तर बोली 30 हजारापर्यंत सध्या सुरू आहे. आर्ट, कॉमर्स आणि सायन्स या शाखेसाठी अत्यंत पैशाचा व्यापार सध्या खाजगी शाळा आणि महाविद्यालयामध्ये सुरू आहे आणि त्यामुळे आम्ही माननीय शिक्षणाधिकारी यांना, माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना हे निवेदन देण्यासाठी आलो होतो आणि असा जो प्रकार घडत आहे त्या ठिकाणी त्या शाळा कॉलेजवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी घेऊन आम्ही जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये आज आलेलो होतो.